त्यांचा जो प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते 14 ते 18 असं जवळपास 5 दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे। नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे, आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल, उद्योगामध्ये असेल, तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी एक मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला येताना मला आनंद होतो आहे। 18 वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे। गेल्यावेळी मी 3-4 वेळा या एक्सपोमध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत, ज्यांना घराची गरज आहे, आवश्यकता आहे, थोडं कन्सेशन मिळणार आहे, थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील। एकाच ठिकाणी त्याला सगळे घरं कुठे काय ते या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायची आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो। अनेक दिवसांपासून ध्वजारोहण करता मात्र पालकमंत्री पदाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून खरंतर वादात सापडलेला आहे, मार्ग निघत नाहीये। आताच काही वेळापूर्वी तुम्ही भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया ऐकली, काय नेमकं सगळं तुमचं यावर म्हणणं आहे? आता झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना। आता त्यांना झेंडावंदन करताना आला म्हणतो मी त्याला तुम्हाला करताना आलं, आता मला करता येते तेवढे पुढचं काय? तुम्ही असे अडचणीचे प्रश्न विचारू नका। आता जे काय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आमचे नेते सगळे तो निर्णय घेतील तो मला मान्य राहील। आम्ही भानगडी करून काही उपयोग नाही। मला असं वाटतं मी कधी मागणी केली नाही, मी कधी रस्ता रोको केलं नाही, मी कधी पोस्टर बनवलं, मला फार ते आवडतही नाही। मला काही कोणी सांगितलं की पालकमंत्री तुझं पोस्टर मी म्हणतो उतरून घे रात्रीच, मला असे विषय आवडतही नाही। पण मला वाटतं अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे। कुंभमेळा आपल्या समोर आहे, त्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे। सगळ्या बैठकी, मिटिंग, साधू संतांच्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी चाललेलं आहे। टेंडर निघालेले आहेत, कामाला जोरात सुरुवात झालेली आहे। मला वाटतं तर 1.5 वर्षानंतर कुंभ होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीच्या दृष्टीने कुठेही मागे नाहीत। सर्व निधीची त्या ठिकाणी जी आवश्यकता आहे त्याची तरतूद झालेली आहे। केंद्र सरकारकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत, राज्य सरकार सगळा निधी द्यायला तयार आहे आणि अतिशय सुंदर सुरक्षित असा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि रिंग रोड या कुंभच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी करतो आहोत। जवळपास 6,000 कोटी रुपये खर्च करून तो नाशिक शहराला त्याच्या विकासाच्या दृष्टीने हा वरदान ठरणारा आहे। त्याची सुरुवात आता आम्ही टेंडरसुद्धा एक 10-15 दिवसामध्ये निघेल आणि ते काम 1.5 वर्षामध्ये कुंभपर्यंत पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। अनेक महिन्यांपासून भाऊ नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीचं वाद झालेलं आहे। महायुतीच्या सगळेच पक्ष नाशिक आणि रायगडवरती दावा करत आहेत। असं काय नाशिक आणि रायगडमध्ये की सगळेजणच दावा करत आहेत आणि हा सगळं वाद नाही काय, सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री झालेले आहेत आणि 2च जिल्हे राहिलेले आहेत। त्यामुळे थोडा वाद आहे काय आहे असातला विषय नाही आहे। पण पूर्वी आम्ही होतो, नंतर दादा भुसेंनी अगर धरला, मग आपण त्यांना ते दिलं, नंतर पुन्हा आमचा क्लेम आहे। आता कुंभमेळा आहे म्हणून सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे ते राहावं, पण आमच्यामध्ये वादविवाद नाही। तुम्ही मला कधीही मागणी करताना किंवा काही अवास्तव बोलताना कधी बघितलं नसेल। जे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आपल्याला मान्य राहील, तर वादाचा कुठलाही विषय नाही आहे। आता इतके प्रसन्न चेहरा होता त्यांचा, हसत होते, कुठे नाराजी होती? मी तर काही नाराजी बघितली नाही। आता तुम्ही रोज बघता म्हणून मला कल्पना नाही। पत्रक काढावं लागलं सरकारला, कसलं? नाही त्या बाबतीत मला खरं तुम्ही आता प्रश्न विचारला, मला त्याची कल्पना म्हणजे मला माहिती पण मला खरं या बाबतीमध्ये काही माहिती नाही। आता थोडी ॲडजस्टमेंट असते, कोणी कुठे जावं, कोणी कुठे जाऊ नये, कोणाची अडचण असेल तर त्या ठिकाणी शुद्धीपत्र काढून त्याची नेमणूक केली जाते। मला वाटतं हा कुठलाही आमच्याकडे वादाचा विषय नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।